विशेष समोर पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम आपण घेतला आहे. तो साधारणतः 20 पर्यंत महाराष्ट्र भारत निवडणूक आयोगामार्फत स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा जो कार्यक्रम साधारणतः जून महिन्याच्या एंडपासून सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये मतदार यादी जी आहे त्याचं पुनर्निरीक्षण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये विशेषतः 2002 चे जे काय आपले पुरावे आहेत, त्याच्यामध्ये आपले आई वडील असतील, आपले आजी आजोबा असतील, तर त्यांच्याशी लिंकिंग करून पूर्ण माहिती BLO मार्फत सर्व नागरिकांना देणं अपेक्षित आहे. त्या संबंधानं आपल्या शहरामध्ये 2 तारखेला विशेषतः आपण वार्ड मीटिंग आणि बूथस्तरीय मीटिंग अशा 2 आपण आयोजित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ आपले 800च्या आसपास जे विधानसभेला जे मतदान केंद्र होते, त्या सर्व मतदान केंद्रावर सकाळी 11 वाजता बूथस्तरीय अधिकारी जे BLO आहेत ते पूर्ण यादी घेऊन उपस्थित राहणार आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या लेवलला त्यांनी जो सर्वे केलेला आहे त्याच्यानुसार जे ॲबसेंट मतदार आहेत किंवा शिफ्टिंग म्हणजे ज्यांचं स्थलांतर झालेले अशा मतदार आणि डेथ ज्यांचं मृत्यूरजी आपल्याला माहिती मिळालेली आहे त्याची यादी ते त्या मतदान केंद्रावर ते ठेवणार आहेत. आणि त्याच्या संदर्भात कुठलाही आक्षेप असेल तर त्या नागरिकांनी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहून आपलं नाव त्यांना मिळालेलं आहे का, या यादीमध्ये व्यवस्थितरित्या माहिती दिली गेली याची तपासणी करावी. त्याचबरोबर राजकीय पक्षाचे सुद्धा जे काही प्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहून आपापलं जे मतदान केंद्र होतं विधानसभेचं आणि लोकसभेचं ते एकच आपल्याला होतं. विधानसभेचा आपण जो डेटा घेतलाय त्याच्या आधारे आपण ही प्रक्रिया राबवत आहोत. तर सर्वांनी एकदा चेक करावं. त्याचबरोबर आपल्या शहरामधले विशेषतः काही मतदारसंघामधलं जे म्हणजे डाटा गोळा करायचं काम आहे ते थोडंसं कमी आहे. तर आम्ही आता आमचे BLO काही ठिकाणी होते, BLOंचं त्यांना सहाय्यक सुद्धा काय दिले होते, तर ते पुन्हा ॲडिशनल मॅनपॉवर दिलेलं आहे. त्याचबरोबर काही शाळांचे शिक्षक होते, त्यांना सुद्धा पूर्ण वेळ त्यांनी काम करावं, शेवटचा आठवडा राहिलेला आहे आणि त्यांचं काही बूथवरचं काम बरंच कमी आहे. त्यांना पूर्ण वेळ काम करण्यासाठी पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही सूचना दिलेल्या आहेत. लेखीपत्र सुद्धा इश्यू केलेलं आहे. तर विशेषतः आपल्या जिल्ह्याचं जे एकूण काम जे आहे आतापर्यंत झालेलं, कालपर्यंत जो डेटा आहे तो 81% काम झालेलं आहे. ज्याच्यामध्ये आपण अर्ज वाटप केले आणि ते भरून आपण परत ऑनलाईन केले. याच्यामध्ये उत्तर मतदारसंघ जो शहरातला आहे ते 80% काम झालेलं आहे. मध्यमध्ये काम थोडंसं कमी आहे, 68% काम झालेलं आहे. तर त्यामुळे विशेष 68%. त्यामुळे आज विशेषतः जे आमचे सर्व आज जे आमचे सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि नगरसेवक त्या भागातले जे होते त्यांना आम्ही सूचना केली की जास्तीत जास्त आम्ही मॅनपॉवर सुद्धा एक्स्ट्रा दिलेलं आहे. फक्त विशेषतः मतदार आयडेंटिफाय होत नाहीत, त्याच्यामध्ये जी काय मदत आमच्या BLOंना आणि जे आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत त्यांना मदत करण्यात यावी. आणि नागरिकांना सुद्धा आव्हान राहील, विशेषतः मध्य आणि दक्षिणमध्ये साधारणतः 71% आहे. उत्तरमध्ये 80% झालंय, मध्यमध्ये 68% आणि दक्षिणमध्ये 71%. विशेषतः मध्य आणि दक्षिणमध्ये थोडंसं काम कमी आहे. तर आम्ही त्या ठिकाणी काल डिटेल आढावा घेतला, तिथल्या जे सुपरवायझर त्यांचा पण आढावा घेतला मी काल आणि ॲडिशनल मॅनपॉवर दिलेला आहे. आणि राजकीय पक्ष अधिक नागरिक दोघांनाही आवाहन करतोय की सर्वांनी आपलं नाव आणि आपला जो अर्ज आहे त्याच्यामध्ये 2002 मध्ये आपल्या आईवडिलांचं कुठलं नाव असेल किंवा त्यांचं स्वतः जर नाव असेल तर त्यांनी शोधावं. विशेषतः दक्षिण आणि मध्यमध्ये थोडासा पूर्वी जो मतदारसंघ मध्य नव्हता, फक्त उत्तर आणि दक्षिणच होता. त्या ठिकाणी जे काय आपल्याला दोन्ही मतदारसंघात नाव शोधावं, आपलं नाव कुठे आहे ते आयडेंटिफाय करून त्याचा स्क्रीनशॉट काढून ते मतदान केंद्र क्रमांक कुठल्या पार्टला होतं ती माहिती आपल्या BLOकडे द्यावी आणि ती सबमिट करून आपल्याकडं सबमिट करावी. म्हणजे आपल्याला जेव्हा ते ऍक्च्युअली सुनावणी होणार तर ह्याच्यानंतर पुढचा टप्पा असा आहे की ही यादी ड्राफ्ट पब्लिश होणार आहे. ड्राफ्ट पब्लिश होऊन सिस्टम काही एरर्स काढणार आहे, काही जर त्यांना अडचणी असतील पण त्याच्या कोणाचं नाव वगळायचं असेल तर त्याच्या संदर्भात सुनावणी साधारणतः पुढच्या 1.5-2 महिन्यामध्ये अपेक्षित आहेत आणि ती झाल्यानंतर मग अंतिम यादी पब्लिश होणार आहे. तर याच्यामध्ये सर्व नागरिकांना आव्हान आहे की 2 तारखेला आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं नाव त्या यादीमध्ये आहे का, किंवा राजकीय पक्षाच्या काही प्रतिनिधींना समजा कोणाच्या नावावर ऑब्जेक्शन असेल की माझं नाव चुकीच्या पद्धतीने वगळलं जातं किंवा माझं नाव घेतलेलं नाहीये किंवा माझा फॉर्मच भरला गेलेला नाही, तर ते पूर्ण माहितीसह आपण 11 वाजता 2 तारखेला आपापल्या मतदान विधानसभेला जे आपलं मतदान केंद्र होतं तर ते आणि त्यासोबत आम्ही आपल्या प्रेस नोटमध्ये आम्ही
आपले जे सर्व BLO आहेत त्यांचं नाव आणि नंबर आणि मतदान केंद्र क्रमांक हे याची यादी देत आहोत. तर जास्तीत जास्त आणि अब्सेंट शिफ्टरची जी काही नावं आहेत ती सुद्धा आम्ही उद्या प्रेस नोटच्या माध्यमातून आमच्या वेबसाईटवर आम्ही पब्लिश करत आहोत. तर ती एकदा तपासावी आणि ज्यांनी कोणी अर्ज भरलेला नसेल तर त्यांनी पुढच्या आम्ही आता यादी देतो BLOची, तर आपल्या त्या BLOच्या यादीत नाव संपर्क करून आपले जे काही 2002च्या यादी आपणच सर्च करून जर काम त्यांना दिलं, स्क्रीनशॉट काढून जर दिला तर त्यांचं काम अजून सोपं होईल आणि लवकरात लवकर आपल्याला ही जी SIRची प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी मदत होईल. तर सर्व जास्तीत जास्त नागरिकांचा हक्क अबाधित राहायला पाहिजे लोकशाहीचा मतदानाचा, त्यासाठी सर्वांनी आपला पण त्याच्यात रोल आहे. कारण काय होतं ते आपल्या सर्व बऱ्याच वेळा काय होतं बाहेरून आलेले आपले जे BLO असतात त्यांना बऱ्याच वेळा लोक आयडेंटिफाय होत नाहीत. तर स्वतःहून आपण जर पुढे जाऊन नागरिकांनी माहिती दिली तर त्यांचं काम सोपं होईल. ते आपल्या मुलं घरी येणारच आहेत, परंतु बऱ्याच वेळा काम जास्त असल्यामुळे कदाचित येऊ शकणार नाहीत. तर ते आपण स्वतःहून जर त्यांना माहिती दिली तर त्यांना ते सर्च करणं सोपं जाईल.